नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक जनजागृती डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सिल्लोड तालुक्यातून भराडी सर्कलमध्ये धानोरा परिसरामध्ये पूर्णा नदीच्या थडीला आलो आहे. इथं आज काकडे परिवारावर एक दुःखद घटना धरलेली आहे. त्यांच्या परिवारावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. इथं आपण एक वीर आहे गट नंबर 61मध्ये इथं पाहिलं आपण तर हे गटमध्ये 61मध्ये रात्री आजीनाथ बाजीराव सर्जेराव काकडे आणि त्यांचा मुलगा आजीनाथ बाजीराव काकडे आणि श्याम आजीनाथ काकडे हे भैया रात्री काहीतरी मोटर काढायला इथं आले होते. रात्री 9:30-10च्या दरम्यान इथे दुःखद घटना घडलेली आहे. ते मोटरचं पाणी काढत होते रातच्या वेळेस. त्यावेळेस त्यांचं वीर ढसळून दुर्दैवाने त्यांचं अंत झाला, त्यांचं निधन झालं. त्याबद्दल त्यांच्या परिवारावर आज हळहळ म्हणजे आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपल्यासोबत त्यांचे परिवाराचे सदस्य आहे, त्यांच्याकडं जाणून घेऊया. काकडे साहेब नमस्कार, दैनिक जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. भैया कसं झालं नेमकं थोडं सांगा. विहिरीचं काम चालू होतं. अच्छा. आणि विहिरीला पाणी लागल्यामुळं अच्छा. त्यांनी मोटर पंप बसवला. बरं. आणि मोटर पंपामध्ये काही बिघाड झाल्यामुळं अच्छा. ते खाली उतरले. अच्छा. आणि त्याच वेळेस विहीर खचली आणि त्याच्यामध्ये तिघंचा मृत्यू झाला. दुर्दैवानं म्हणजे कडेचं काम चालू होतं, बांधणीचं चालू होतं. हो, बांधणीचंही चालू होतं. बांधणीचं काम चालू आणि पाणी लागल्यामुळं हां. ती माती पूर्ण पोकळ झाली. अच्छा. आणि किती पुरसवर पाणी लागलं? किती? 6 पुरुषपर्यंत. 6 परस म्हणजे कोकलेनंच काम चालू होतं का साबळेनं चालू होतं? पोकलेनं काम चालू होतं. कोकलेनंच काम चालू होतं. बरं, तुम्हाला कसं कळलं त्यांच्या घरच्यांना रात्री 9:30-10 वाजता? त्यांचा फोन केला अच्छा. तर एक अर्ध्या तासानं येतो म्हणून मोटर पंप थोडा खराब झालेला आहे, हां, तो हां. दुरुस्त करून येतो असं सांगितलं. पण 2 तासानंतरही ते आले नाही. संशय आला घरच्या लोकांना. हां, घरच्या लोकांनी. इथं आल्यानंतर तर विहीर पूर्ण सपाट झालेली होती. खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काही शासनाकडून काही मदतीचं काही जाहीर झालं तुम्हाला काही? आता अजून तर सध्या काही नाही आहे. बरं, आज रविवारच होता. हो, हां. प्रशासनाचे लोक येऊन गेले रात्री. ते पूर्ण खोदकाम वगैरे करण्याचं काम प्रशासनाचे लोक होते. बरं. हे धानोरा गावातून बोलत आहे मी सय्यद हारून अली, शेतकऱ्याचा मित्र. पुन्हा जनजागृती न्यूजमध्ये पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.